आज मी तुम्हाला निर्जला एकादशीची एक गोष्ट सांगणार आहे. तर ही कथा अगदी नक्की ऐका. त्या कथेला डायरेक्ट सुरुवातच करते. सर्वात मोठी निर्जला एकादशी. जो मनुष्य ही कथा फक्त ऐकतील त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन त्यांची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. कर्ज, वाईट शक्ती, गरिबी, कायमचं घर सोडून निघून जाईल. लक्ष्मी माता स्वतः आज तुमच्या घरी चालत येईल. धर्मराज युधिष्ठिराने विचारले, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवती नंदन श्री व्यासमुनी करतील, कारण ते सर्व शास्त्राचे ज्ञाता आणि वेदांगाचे निष्ठांत विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीने पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी. मग नित्य पूजापाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती व मृत्यूनंतर लागलेल्या सुटकातही एकादशीला निराहार राहावे. भीमसेन म्हणाले, परमबुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज, युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल व सहदेव हे एकादशीला कधीही भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी तेच सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यासमुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल तर तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस. भीमसेन म्हणाले, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरं सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही. मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन? माझ्या पोटात वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून मी जेव्हा खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरात केवळ एकच उपास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करीन. महर्षी व्यास म्हणाले, भीमा, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असतो व मिथुन राशीत असो. शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त चूळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते. यात यकिंचितही शंका नाही. शंख चक्र गदाधारी श्रीहरीने मला सांगितले होते की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापातून मुक्त होतो. एकादशी व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ आकृतीधारी आणि काळ्या रंगाचे दंड पाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मानस समान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात.
म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर त्याने मेरू पर्वता एवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशीच्या व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे, पाणी न पिणे, पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यावधी समुद्रमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णाचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णवपद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमपदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही सर्व पातकातून मुक्त होतात. हे कृतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्यशास्त्र संबंध आहे ते ऐका. या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्री विष्णूची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टांनाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठात पोचवले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो श्रेष्ठ व सत्पात्र ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्थ दिशी युक्त अमावास्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महत्त्व श्रवण केल्यानेही लाभते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरीच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विविध पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. तर हा मंत्र तुम्ही काळजीपूर्वक ऐका, त्याचे पठण करा आणि मग ते सारखे मनातल्या मनात म्हणत राहा. तर मंत्र असा आहे: देवदेव ऋषिकेश संसारार्णवतारक, देवदेव ऋषिकेश संसारार्णवतारक, उदुकंभ प्रदोदयानं मा परमागतिम. भवसागरातून तारणारे हे देवाधिदेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. भीमसेन निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्री विष्णूच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनने हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाही त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे, कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पूर्ण प्राप्त होतं. या उपोषणाची या पद्धत खालीलप्रमाणे आहे, तर लक्षात घ्या. मी ती तुम्हाला आता वाचून दाखवत आहे. या व्रतामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही.
एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे, नंतर संकल्प घ्यावा. भगवान श्री हरी विष्णूजी यांची पिवळी फुले, फळे, अक्षता, दुर्वा, चंदन इत्यादीने पूजा करावी. यासाठी सर्वप्रथम षोडशोपचार करा. सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर प्रभूचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. त्या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फळदायी ठरतं. या दिवशी व्रत करणाऱ्याने पाण्याने भरलेले कलश व त्यावर पांढरा वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं. नंतर दान, पुण्य, इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फळ दीर्घायुष्य, आरोग्य तसेच सर्व पापाचा नाश करणारा आहे. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व. या एकादशी व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज, छत्री, पंखे आणि फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापातून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशीच्या पुण्याचा लाभ मिळतं. असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापातून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते. तर अशा प्रकारे मी तुम्हाला सगळे त्याचे गोष्ट, विचार, नंतर करावयाची उपाय सगळं काही सांगितलं आहे. तर तुम्ही पुन्हा पुन्हा माझा हा व्हिडिओ बघा, ऐका आणि ते सगळं आचरणात आणा आणि आनंद घ्या. धन्यवाद.